मी देवाला पाया पडतो रोज आणि एकच गोष्ट सांगतो, देवा नको आम्हाला 100 वर्षाचं आयुष्य, 80 वर्षाचं दे, 70 वर्षाचं आम्ही घ्यायला पण तयार आहे, पण असं दे की ज्याच्यात रोग आजार व्याधी काही नसावे. नाहीतर 100 वर्षाचं आयुष्य आहे आणि ते वेदना आणि यातना या जर असेल तर कशाला पाहिजे वरची 30 वर्ष? बरोबर आहे की नाही? कसं राहायला पाहिजे? खणखणीत. आणि 100 वर्ष दिलं तरी काय आम्हाला काय नको आहे का? नाहीतर आम्हाला कुठं वर जायची काय आहे, गडबड आहे. बरोबर आहे की नाही? तुम्ही होय म्हणणार. महिला सगळ्या बघायची होय होय होय. महिला पण लवकर जायचा विचार करत नाही बरं का. एक एक आजी असते बघा, मुलाचं लग्न बघितलं, मुलाचं लग्न बघितलं की डोळे मिटायला मोकळी. सुनेचं मुख बघावं आणि सून मुख बघून म्हातारीनं कार्यक्रम करून घ्यावा का नाही? मरत नाही. हा म्हणते नातवाचं तोंड बघितल्याशिवाय मरतो काय? आता मुलाचं लग्न झालं तर नातवाची आशा लागली, नातू झाल्यावर म्हातारीनं कार्यक्रम करून घ्यावं का नाही? मरत नाही. लगेच काय आता नातवाला खेळायला त्याला आजीचं सुख नको का? आजी पाहिजे की नातवाला? म्हणून त्यासाठी नातू मोठा झाला की जरा मोकळी झाली. 10वीची परीक्षा दिली, निकाल ऐकला, 10वीला पास झाला, नातू म्हणलं म्हातारीनं कार्यक्रम करून घ्यावा का नाही? मरत नाही. आणि चुकून त्याच्यातनं जर नंबर लागलाच तर म्हातारी काय म्हणते, इकडे तुझ्या पोटाला मीच येणार आहे, म्हणजे तू काय वर जायचं नाव घेऊ नको, मरायचं नाव घ्यायचं नाही. सगळं झालं असेल तर आम्ही म्हणजे आम्हाला बोलू द्या थोडं कसं आहे. तर सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, सारखं सारखं दवाखान्याकडे जायचं नाही, जास्त औषधं खायची नाही. म्हणजे दवाखाने वाईट आहेत असं नाही, चांगले आहेत, आपल्या आरोग्यासाठी आपल्यासाठीच केलेले आहेत. पण किती जायचं आणि किती औषधं खायचं हे आपण ठरवायला पाहिजे. खरं सांगायचं तर आजार 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 म्हणजे काय दोन नेमके काय आहेत आजार? इतर प्राण्याला पक्ष्यांना कुठे गेले? किती प्राण्यांच्या किडन्या फेल आहेत सांगा बरं जरा. आहे का क्रिएटिव्ह लेवल वाढलंय? बीपीच्या गोळ्या खाणारे प्राणी दाखवा बघू, मनुष्य प्राणी सोडला तर. आहे का? घोडा रोज बीपीची गोळी खातो मगच पळायला जातो. आहे का? काहीतरी बोलायचं म्हणजे मी बोलते कळते ना तुम्हाला? नाही तर सैराट बघितलाय का? त्यात ते कसं परशाचं बाबा म्हणते, काय म्हणतात ते लंगड, तसं आपलं मी बोलून जातो, तुम्ही चर्चा करा काय म्हणले होते, मला कळू दे तुम्हाला कळते ते. मराठी समजत असेल तर सांगा, हिंदी समजत असेल सांगा, इंग्लिश समजत असेल तरीही सांगा. कोल्हापुरी भाषेत चालतंय ना? जरा तसं येतं मध्ये मध्ये नको म्हटला तरी काय, त्याला काय करायचं. आजार आजार म्हणजे काय माहितीये का? शास्त्र काय सांगतं माहितीये? विज्ञान सांगतंय कमीत कमी 70% ते 75% आपल्या मेंदूतून आजार आहेत. आणि आयुर्वेद सांगतंय 85 ते 90% आपल्या मेंदूतून आजार आहेत, म्हणजे आपली मानसिकता आहे ती. आणि अध्यात्म काय सांगतंय की 90 पेक्षाही जास्त म्हणजे 95% हे आपल्याला फक्त मानसिक. मला सांगा झोप लागत नाही हे काय रोग आहे का? पण मला वाटतं ह्यातली ना 80% लोक मला आता भेटतील बघा इथं. 80% झोपच लागत नाही. मोबाईल तेवढा पेटी की बघू बरं कसं झोप लागत नाही. हे संडासला गेलं तरी मोबाईल घेऊन जाते, कशाला झोप लागेल सांगा? सदा केला हॅलो कुठं आहे, जेवला का, खाल्ला का, ते उपाशी मरण नका तिकडे, तू झोप की ग. व्हॉट्सअपवर थांबायचं, तिकडे गेले की तिकडे मी सांगितलं जरा हसत खेळत राहा. तिकडे जाताना रील्स बघते तिथे जाऊन गेला आणि रील्स बघते. काय कामाला गेलं हेच लक्षात नाही त्याच्या. आणि मग ते पोटा सापडत नाही. अरे ज्याला गेलास ते कुठं गेलेस तू रील्स बघून आलास. ही सध्याची परिस्थिती आहे. सध्या झोप नाही लोकांना. का आजार वाढवले सांगा? इतर प्राणी पक्षी कुठे गादी अंतरली बाबा, आज या हॉटेलला झोपूया, उद्या त्या हॉटेलला झोपूया. आहे का? बेड आज जरा नवीन, जरा बेड खराब झाला, नवीन बेड करूया. आहे का कुठल्या प्राण्याला पक्षाला? आहे की? चिमणीला नाही का? कशा आहे? पण ती कधी करते? पिलांच्यासाठी करते, तेवढंच सीझन पर आहे ना. चिमणी टेन्शन घेत नाही घर बांधायचं. आम्ही आयुष्यात एक घर बांधायचं कर्ज काढून, पण त्यात घर झोपावं का नाही? त्यात झोपायचं नाही. 2 बेडरूम असतात. 2 BHK माझा फ्लॅट आहे, म्हणजे 2 BHK. आयुष्यभर कष्ट करून
पण कष्ट केलंस फुकट आहे का? त्याला आणि कर्ज काढलेस, मग कशाचं कष्ट केलंस? आयुष्यभर कष्ट करून फ्लॅट घेतला 2 BHK अमक्या ठिकाणी, तू गप झोपतोस त्या हॉलमध्ये फेऱ्या मारता यायचं, कधी फिटायचं कधी फिटायचं. घेतलंच कशाला? माळावर झोपायचं निवांत, हा गार लागेल, थंडगार लागेल. कशाला तुम्ही गाडी घ्यायची लोकांच्या ईर्षेवर, त्याला घेतली त्याच्यापेक्षा भारी मी घेणार, ईर्षेवर गाडी घ्यायची आणि त्याच्या हप्त्याचं टेन्शन. हप्ता जवळ आला की आता काय करायचं, हप्ता आला आता या पगारात कसं भागवायचं, काय करायचं, काय करू. आणि मग चुकून समजा ते वसुली अधिकारी असतात त्यांचा फोन आला का नाही की फोन उचलत नाही. 4-5 वेळा केला की म्हणते बायकोला म्हणते उचल उचल, सांग काहीतरी सांग. बायको म्हणते मी काय सांगू, काहीतरी सांग. शेवटी म्हणते मी येलोय म्हणून सांग. तर बायको कशी सांगणार? बायको फोन उचलते म्हणते हॅलो, हा बोला की दादा, अहो ते हप्त्याचं काय झालं, हा हाय हाय थांबा, ते संडासला गेले आल्यावर फोन करायला सांगते. अर्ध्या तासानं परत फोन केला तर अजून बाहेर आलेला नाही म्हणून सांगते. अर्धा तास काय करते आणि मोबाईल ठेवून कोण जातो का संडासला? त्यालाही माहिती असतं हे टेन्शन टेन्शन टेन्शन, ह्याच्यामुळे बीपी शुगर जास्त झाले, झोप नीट नाही त्याच्यामुळे जास्त झाले. तुम्हाला झोप का होतंय कोणाच ठाऊक. पूर्वी बघा की आमच्या लहानपणी आम्हाला 7, 7:30, 8 म्हणजे खूपच वाजलेले असायचे. रात्री 10 वाजता जर दरवाजा उघडून ठोठावला तर एवढ्या रात्री कोण आले असं वाटायचं. ते टीव्ही आल्यापासून 10च्या झोपायचीच माणसं बंद झाली. 10च्या तो झोपत नव्हतं टीव्ही आल्यानंतर, आणि आता मोबाईल आल्यावर 12च्या कोणच झोपत नाही. 12 वाजता तरी झोप येत नाही, मोबाईल बघत बसतो. खरं सांगायचं मोबाईल बघताय म्हणून झोप येत नाही. हे सगळं उलटी गंगा आपण करायला लागलोय. तर विनंती करतो, कसं आहे सगळं आपल्या हातात आहे, आपलं आरोग्य आपल्या हातात आहे, आम्ही दिले दुसऱ्याच्या हातात. रिपोर्ट्स बघायचं, घाबरायचं किती? रिपोर्टवर 250 शुगर आहे, लक्षणं काहीच नाही, कशाला औषध घ्यायचे? प्रत्येकाची हाताची 5 बोटं सारखी आहेत का? फरक आहे ना? पुरुष स्त्री फरक आहे की नाही? सगळ्यात फरक आहे. आपल्याला काय वाटतं पुरुष पुल्लिंगी स्त्रीलिंगी चालेल की एवढाच फरक आहे, बाकी काय फरक आहे? अहो सगळ्यात फरक आहे. ताकदीत फरक आला, प्रत्येक स्त्रियांच्या मसल्स मध्ये फरक आला, पुरुषांच्या मसल्स मध्ये फरक आला. पुरुषांच्या नसा वेगळ्या असतात, महिलांच्या नसा वेगळ्या असतात. हृदयामध्ये सगळ्या 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 पार्ट मध्ये फरक आहे. स्त्री आणि पुरुष हार्मोन्स मध्ये सुद्धा फरक आहे. काय सांगा बरं? तुम्ही म्हणताय काय स्त्री पुरुष सारखं? सारखं नाही. 80-120 का मान्य करता तुम्ही? कुणी ठरवलं? चुकीचं आहे असं नाही, पण ते डोक्यात ठेवल्यामुळे चुकीचं आहे तुमच्या. तुम्ही डोक्यात ठेवता ह्या गोष्टी. मी जर असं बोलेन तुम्हाला वाटेल मी सगळ्या गोष्टी पटवून देईन. नाही पटलं तुम्ही विचारा, मी पुन्हा सांगेन तुम्हाला. पटवून देण्याचा प्रयत्न करेन. आज नाही जमलं मी आणि 4 दिवसांत तुम्हाला सांगेन, पण सांगेन. मी अजून अभ्यास करेन याच्यात. मला जर येत नाही तर मी अजून अभ्यास करेन, तुम्हाला सांगेन. फक्त विनंती करतो की समजून घ्या, स्वतःचं आयुष्य समजून घ्या, स्वतःचं भविष्य समजून घ्या, काय आणि काय नाही ते. हे काय होतंय सारखं 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 250 शुगर. लक्षण माहिती आहेत का? इथे शुगरची माणसं असतील त्याची लक्षणं सांगा बरं. शुगरचं लक्षण माहिती आहे तुम्हाला? 8वी 9वी 10वी शिकलेली कोण आहेत काय? बघा की 95, 96, 97 सालची पुस्तकं काढायची 8वी 9वी 10वीची, आणि त्यात शुगरची लक्षणं, मधुमेहाची लक्षणं काय आहेत बघा. त्यातलं एक जरी दिसलं ना तर तुम्ही मला सांगा. पुरुषांची ताकद वेगळी आहे, प्रत्येकाच्या हाताची 5 बोटं सारखी नाही, तसं प्रत्येक पुरुषामध्ये सुद्धा फरक आहे. प्रत्येकाच्या खाण्यापिण्यानुसार प्रत्येकाच्या शरीरात घटक असतात. कोण गोड खात असेल त्याच्या शरीरात त्यानुसार घटक असणार, कोण तिखट खात असेल त्यानुसार घटक असतात, कोण व्हेजिटेरियन असेल, कोण नॉनव्हेज खात असेल, काय असेल त्यानुसार तुमच्या मसल्स मध्ये, त्यानुसार तुमच्या शरीरातल्या घटकांनी फरक असायला पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. ते एकसारखंच तुम्ही का पकडता सगळ्या गोष्टी? नाहीतर मग सगळेच एकसारखे दिसायला पाहिजे होते ना. सगळ्यांची तब्येत एकसारखीच असायला पाहिजे होती. कोण जाड आहे, कोण बारीक आहे, कोण काय आहे, हे का? कुणाचे आहेत, कुणाचे गेलेले आहेत, असं का? सगळे सारखेच असायला पाहिजे होते ना. बघा माता भगिनींनो, विचार करा तुम्ही, ह्या गोष्टी बरोबर आहेत का नाही? आपण हे काय डोक्यात घेत नाही हो. आम्हाला कसं आहे, रिपोर्ट बघून अबा बाबा 250 शुगर, आता काय माझं खरं नाही असं म्हणली की बीपी पण वाढला, म्हणजे शुगर बरोबर बीपी पण तुम्हाला सुरू झाला. म्हणजे बाय 1 गेट 1 फ्री, एकावर एक फ्री. घे, खा गोळ्या, मर. गोळ्या खाऊन कोण 100 वर्ष जगलाय सांगा बरं? मायकल जॅक्सन
150 वर्ष जगणार म्हणलेला. डोनर सगळे, किडनीचे डोनर, हृदयाचे डोनर, सगळे डोनर त्याने जमा केले होते. रोज 3 कोटी रुपये स्वतःवरती खर्च करत होता. एकेकाच्या आयुष्याची कमाई नाही, तो दिवसाला खर्च करत होता 3 कोटी स्वतःला. आणि चॅलेंज दिलं 150 वर्ष जगणार. बॅरेल मध्ये झोपायचं. तुम्ही आम्ही घरात तरी झोपतो, रूम मध्ये झोपतो, हे बॅरेल मध्ये झोपायचा, वातावरण बदलू नये म्हणून. तरी सुद्धा 50 गाठू शकला नाही. सगळ्यात शेवटी त्याच्या हातात आहे बघा. मृत्यू फिक्स आहे, हाय का नाही? वेळेच्या अगोदर तुम्ही कुणाचाही वशील लावा, माझा लावा नाही तर मोदी साहेबांचा लावला तरी तुम्ही मरणार नाही. आणि वेळ आल्यानंतर कुणाचाही वशील लावा, तुम्ही थांबणार नाही. मग कशाला घाबरायचं, कशाला? मृत्यू फिक्स आहे, मरण फिक्स आहे. देवा ठिकाणी समाधी घेतल्या. तुम्ही आम्ही कोण आहे? विचार करा, थोडस मानसिक विचार करा. हे आजार आज मी ना फक्त तुम्हाला घरगुती उपाय सांगायला नाही, त्याच्याबरोबर तुमची मानसिकता बदलली पाहिजे. तुमचे आजार निघून गेले पाहिजे. आजार निघून जाणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. आणि त्यासाठी एकच औषध घ्यायचं रोज, हिम्मत. कारण हिम्मत आहे तर किंमत आहे, हिम्मत नाही तर किंमत नाही. किती आयुष्यभर कमवा तुम्ही, किती कमवा, आणि शेवटी म्हातारपणी जर तुम्ही हंतरुणाला खेळलात ना की मग तुम्हाला तुमची मुलं सुद्धा किंमत देत नाही. सुनबाई तरी विचारायलाच नको मग. काय काय म्हटलं, काय कळत नाही बघा, काय म्हणते समजतच नाही. बरोबर आहे ना? जेव्हा हे सत्यच आहे ताई, ते सुने बरोबर पटत नाही म्हणून म्हातारी जाती भजनाला. सुनेचं तिचं भांडण होते, ते काय करायचं? आयुष्यात तरी देवाचं नाव घेतल्यानं नसतंय, तर सुनेमुळं भजनाला जायला लागते. बरं तिथं जाऊन भजन म्हणतात, म्हणू द्यायचं गेलं त्यांना, आपण गप असावं नाही. तिला भजन पाठ नसते, ही आपली कोपऱ्यात देव कानातच गोट घालतोय. काय करणार असल्यावर? काय म्हणते तिलाही कळलं नाही, त्यालाही कळलं नाही. आणि वेळेच्या अगोदर नेऊ शकत नाही म्हणून देव ग बसतोय. नाहीतर तेव्हाच उचलावं असं देवाची पण इच्छा असेल मला वाटतं. करायचंय ना परमार्थ करायचंय तर नीट करा. तब्येत राखायची ना झणझणीतच ठेवायची. बस आजपासून काही घाबरायचं नाही कुठल्या आजाराला. आम्ही आहोत तुमच्या सोबत. तोडकर संजीवनी सदैव तुमच्या सोबत राहील. आणि तेही हो का, पाया पडतो, टाळ्या वाजवायच्या. पण कशासाठी माहिती का? आम्ही सोबत आहे म्हणजे काय, त्या आम्ही काय तुम्हाला काय खांद्यावर घेऊन जाणार नाही कुठल्या दवाखान्यात. घरगुती उपाय करायचे. घरगुती उपाय करायचे घरच्या घरी. निसर्ग इतकी ताकद आहे का कोणाकडे? सांगा, निसर्ग इतकी आहे का ताकद? एवढ्या सगळ्यांना इथं ऑक्सिजन मिळतोय. आज श्वास घेताय का नाही सगळेजण? मिळतोय का नाही? ऑक्सिजन मिळतोय का नाही? काय पैसे मोजता ह्या ऑक्सिजन साठी? फुकट आहे. कोण देतंय? निसर्ग. बरोबर आहे का नाही? निसर्गातून ह्या गोष्टी फुकट मिळतात. पण आपल्याला त्याची किंमतच नसावी कदाचित मला वाटतं. एवढ्याला जर समजा दवाखान्यात लावायचं असतं तर साहेबांनाच घाम फुटला असता, त्यालाच फोन केला असता, अहो आमच्याकडे जरा पाठवायची, ते एक सिलेंडर द्या, ते ऑक्सिजन कमी पडला, हेच झालं असतं तुम्ही केलं असतं. कोविड मध्ये बघितलंय ना आपण, कोविड मध्ये ऑक्सिजन मिळाला नाही, लक्षात घ्या. आणि हे निसर्ग तुम्हाला फुकट देतोय, त्याचे पैसे पण घेत नाही. फक्त किंमत ठेवा. आणि किंमत ठेवा म्हणजे माना, निसर्ग माना. निसर्गात अशी ताकद आहे, अशी ताकद आहे, तुमचा कुठलाही आजार असू दे सहज पळवून लावू शकतो. त्याला निसर्ग म्हणतात. आणि परमेश्वराची कृपा भारत देशावरती एवढी आहे ना, विशेष करून महाराष्ट्रावरती म्हणू आपण, एवढी आहे ना की तुमच्या आसपासच्या ज्या वनस्पती आहेत ना त्या सुद्धा औषध आहेत. माझ्या इथं जाता जाता कुंपणावाचा वेल सुद्धा एखाद्याला जीवन देऊन जातो. स्वतः मरतो पण दुसऱ्याला जिवंत ठेवतो. हे निसर्गाचा नियम आहे, लक्षात घ्या. आणि तो आपण त्याच्याकडे शिकलो पाहिजे. की आजारांना भीक घालू नका. आजपासून हातापाया पडू नका कुणाला, अजिबात हातापाया पडायचं नाही. साहेब आमचा पेशंट जगवा, घरदार विकतो, मग ते म्हणते भीकच. त्याला तेच पाहिजे असते आणि तुम्हालाही तेच पाहिजे असते बहुतेक. काय आजपासून अजिबात इमोशनल व्हायचं नाही. की आपण काय होतंय, भावनिक होतो जास्त. आपण विचार करतोय वडिलांनी माझ्या आयुष्यभर कष्ट केले आणि आता काय वाटतं ते उद्या मला त्यांना जगवायचंच आहे. अरे त्याच्या मृत्यूच्या आडवा तू येणारा कोण आहेस? त्याला यातना व्हायला जाऊ दे ना, मुक्त होऊ दे त्यातनं. तो खरा म्हणजे खरंच ते प्रेम, खरं वडिलांवरचं प्रेम म्हणावं लागेल. हे त्याला यातना व्हायला, ते रोज देवाला म्हणते नियमाला तो आपला पैसे भरून त्याला अडवायला लागलाय. काय उपयोग आहे? मग आपण मुलगा आहे का शत्रू आहे? इमोशनल होऊ नका, तुम्ही भावनिक होऊ नका. तुमच्या तर पहिलं पाया पडू.
की एखाद्या पेशंटला बघायला गेला तर नाही महिला मंडळ गप जाईल. तिथे गेलं की त्याला वाटतं डॉक्टरनं हिला काहीतरी सांगितलंय, माझा कार्यक्रम होणार आहे, ते मरतच त्या. मैत्रिणीला बघायला गेलो गप जाते का नाही, 10 रुपयाचा बिस्किट पुडा घ्यायचा, खाली ये म्हणायचं, एखादं सफरचंद घेऊन जायचं, खायला घालायचं, परत यावं का नाही, की गप जायचं. बघ बाई अंगावर काढू नको, ती लगेच सांगून येते, तिच्या पायात सापच सोडून ये, साप ना अजगर सोडून येते. ते बिस्किट पुढे घेऊन येणाऱ्या माणसांना घरात घ्यायचं नाही बघा. आजचे माणसं लय डेंजर असतात. आणि ऑपरेशन झालेल्या माणसाला ना भेटायला जाऊ नका, बघायला जाऊ नका, मरून येते तसेच. ते लय भारी मार्केटिंग करते. नशीब चांगलं म्हणून जगलो, नशीब चांगलं म्हणून मी जगलो, सफरचंद खात खात बोलते. तुम्हीच नेलेलं सफरचंद खाते, तुम्हालाच भीती घालते. जरासं छाती दुखत होतं त्यावेळेस मी लक्ष द्यायला पाहिजे होतो, काय लक्ष दिलं नाही, नंतर जास्त झालं. मग ती स्टोरी सांगायला चालू करते. बरं एकाला सांगून गं बसते का, येईल त्याला सांगते. नशीब म्हणून जगलो, परत सुरुवात. डॉक्टरला 4 तास घाम फुटलेला माझं ऑपरेशन करताना. तुला भुलीचं इंजेक्शन देतो, तू डोळे पांढरं करून पडलेला, तुला काय माहिती त्याला घाम फुटलेला. बरोबर आहे, तू हा करून पडलेला. बरं असू दे, त्यातल्या त्यात तुझं मूळ व्याधीचं ऑपरेशन होतं, तोंड खाली होतं, बरं डॉक्टर ऑपरेशन करत होता, तुला काय माहिती. मूळ व्याधीचं ऑपरेशन होणार सुद्धा म्हणते असं पडलेलं असतं, ते सांगते डॉक्टरला घाम फुटला. अरे फुटण्यासारखं तुझं झालं होतं, काय करायचं त्याला, बिचारायला घाम फुटलं तर काय. जरासं डोक्यातनं काढा, जरासं, आणि हसत खेळत राहायचं. हसणे हे सगळ्यात मोठं औषध आहे बरं का, हसणे. पण माणसं हसत नाहीत बघा, खरंच का कोणाचं. एकेकाचं तोंड बघितलं नाही असं गुंजरासारखं असतं बघा, का उभारलेलं असते बघा. एक एक जण बस स्टॉपला थांबलेलं असते, त्याच्याने आपला काही संबंध नसते, तर त्याचं तोंड बघितल्यावर रागच येते. का सांगायचं, त्याचं तोंड इकडे एकदा तिकडे कुठेतरी फॅन बसवल्यासारखं ना मानेवरती, इकडे इकडे बघते, तिकडे तिकडे बघते, आणि मध्ये काय सांगायचं. अहो हसायला काय पैसे लागतात सांगा बरं. एक गोष्ट अशी आहे, महाग आहे, महाग आहे पण गरजेचे आहे. आणि एक गोष्ट अशी आहे, स्वस्त आहे पण महत्वाची आहे. तुम्ही कुठली गोष्ट घ्या, स्वस्त महिना म्हणजे स्वस्त घ्या, मग गरजेचं आहे ते घ्यायचं नाही. नाही बरोबर आहे, तुम्ही जे बरोबर आहे, स्वस्त आहे तेच घ्यायचं. हवा फुकट आहे, स्वस्त आहे, घ्यायला पाहिजे का नको. हसणं फुकट आहे, स्वस्त आहे, घ्यायला पाहिजे का नको. बीपीची गोळी पैसे लागतात, महाग आहे. तुम्ही गरज बनवून बसलाय त्याला, औषधांना गरज बनवले तुम्ही. किती महाग असू दे घेऊ आपण, पण त्याला गरज बनवू नका. तुम्ही ज्या दिवशी गरज बनवताय ना, त्या दिवशी संपतंय सगळं. अहो इतिहास साक्षी आहे, 5000 वर्षापूर्वीपासून आयुर्वेद चालत आलाय. संजीवनी बुटी नसती तर लक्ष्मण जिवंत राहिला असतं का, बरोबर आहे की नाही. पण ते आणण्यासाठी मारुतीनं हिंमत दाखवली नसती तर काय झालं असतं. मारुतीनं हिंमत दाखवली, काय पाहिजे, सुकेन वैद्याला म्हणला काय, संजीवनी बुटी आणायला लागत्या. कुठनं, हिमालयातून. ही होती कुठं, भारताच्या त्या टोकाला, लंकेजवळ, बरोबर आहे ना. संजीवनी बुटी कुठे होती, भारताच्या त्या टोकाला. आता तुमच्या आमचा जर मारुतीचा रोल असता, तुम्ही आम्ही जर मारुती असतो काय म्हणलं असतं, आईला हिनं सकाळी दिवस उजडायचे आता यायला सांगितलं, तर कसं शक्य आहे ते. कुणाचं हेलिकॉप्टर बघावं काय, परत तिथं उतरायचं कुठं, पण डोंगरात नाही सापडली तर काय करायचं, आहे का नाही. आणि एवढं करून गेलो आणि चुकीचंच काय घेऊन आलो तर राम म्हणणार तुला काय कळतंय का नाही. राम काय ग बसणार आहे का, म्हणणार तुला साधी संजीवनी बुटी समजण्याला कशाला तू गेलता, जायलाच नको पाहिजे होतंस ना, असं काहीतरी म्हणला तर त्याच्यापेक्षा मरू देच म्हणला असता, बरोबर आहे ना. पण मारुती तसा म्हणला का, काय होईल ते होईल, काय पाहिजे, संजीवनी बुटी. लगेच उड्डाण घेतली, ठाककर गेला. तिथं काय हुडकत बसला नाही, डोंगरच उपटला, घेऊन आला. त्या सुकेन वैद्यला मला काय पाहिजे ते तुझं तू घे. नाहीतर म्हणला असता कवळी पानं आणली असती, तर म्हणला असता जून पाहिजे होती, ती जून आणली असती, कवळी पाहिजे म्हणला असता तर. किंवा नंतर म्हणला असता फांदीच पाहिजे होती, कारणच काढायला नको कुठलं, त्याला डोंगर उपटून आणला. अशी हिंमत पाहिजे हो. हाय का तुमच्याकडे हिंमत, आजपासून ठेवणार का नाही.
नाही का? पाहिजे, हिम्मत पाहिजे, काय घाबरायचं नाही. एक ना एक दिवस अहो जो डर गया वो मर गया. जे घाबरतात ते लवकर मरतात. कोविड मध्ये आपण हे बघितलेलं आहे, तुम्ही आम्ही बघितलेली माणसं आहे. हा, भिवून गेलेली माणसं जास्त आहेत. गव्हर्नमेंट सांगत होतं घाबरू नका घाबरू नका, पण भिवून गेली. काय काय लोक बिल बघून गेली. हा, बरोबर आहे का? लगेच बिल बघितलं, याला भीती वाटली, लगेच अटॅक आला, मेलाच. कशाला? हे पैसा बिसा काय काय सांगा. आयुष्यभर माणूस काय करतोय? कष्ट केलं, कष्ट, एवढं कमवलं तेवढं कमवलं, वर काय घेणार आहे सांग बरं. प्रॉपर्टी काल कुणाची तरी होती, आज तुझी आहे. जाताना कुणाला तरी स्वाधीन करूनच जाणार आहे. वर एक गुंठा पण न्यायला लागला असतं का नाही? जर देवानं सांगितलं असतं ना एक एक गुंठा घ्यायची तुम्हाला परमिशन आहे, माणसं त्याच्यासाठी लय कोर्ट कचेऱ्या केल्या असतात. सोबत काही नेणार नाही तरी भाऊभावावर कष्ट घालतो, हे करतोय कोर्ट कचेऱ्या. हे नवरा बायकोचं नातं फार प्रेमाचं असतं बरं का. माता भगिनीनं साष्टांग दंडवत आहे आमची सकट. म्हणजे कसं आहे, नवरा बायकोचं नातं फार प्रेमाचं असते. प्रेमानं राहायला पाहिजे ना. ही म्हणती काय माहिती का, मी म्हणून राहिलो, मी म्हणून टिकलो, दुसरी कोण राहिली नसती. आता सगळ्याच बायकांनी असं म्हणलं का आम्ही काय भगवतात निंदायचं? आम्ही काय करायचं? आणि हिने इमोशनल झालं का नाही, कविता लय भारी असतात बघा. नवऱ्याबरोबर भांडण झालं ही बाई पहिला डीपी गायब करते. हा, त्याच्यावर सगळ्यांना कळतंय की हिच्या घरात भांडण झालंय. पण तेवढ्या उगा बसावं का नाही? काय काय लोक अंदाज बांधतात हो. असू दे, तेवढ्या उगा बसावं का नाही? दिल तुटलेलं स्टेटस लावून, दिल तुटलेलं. पण तेवढ्यावर तरी का बसावं का नाही? तेवढ्यावर पण समाधान नाही. कविता, कपाळ माझं कुंकू तुझं, गळा माझा डोरलं तुझं, हात माझा बांगड्या तुझ्या, पाय माझं पैंजण तुझं, बोट माझी जोडवी तुझी, सगळं तुझं आहे, मग माझं कुठं काय? नवरा काय गावाचा आहे? तुझाच आहे ना. तुम्ही आम्ही म्हणतो का हो किस्सा माझा पगार तुझा? गप गप महिनाभर आपण पगार देतो ना आता. हो का? विनंती करतो, हे कुठ्याला बांधलेलं जनावर आहे. जेवढा कासरा लांब आहे तेवढंच जाते परत आणि परत येते. ते कुठं जाणार नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळे काही संशय विषय काही जास्त घेत बसू नका. ते बाईच्या डोक्यात राहिलं ना की हार्मोन्स वरती याचा परिणाम होतो. आणि मग हार्मोन्स वरती परिणाम झाला ना की तुम्ही सुद्धा दिसायला हळूहळू ना विद्रूप दिसायला लागता. म्हणजे अनवॉन्टेड हेअर्स, केस वगैरे येणे, अनवॉन्टेड जे गरजेचे नसतात ते, चेहरा पोळशी होणे, विचारांमध्ये बदल झाल्यामुळे झोप नीट न होणे, केस गळती वाढणे, डोळ्यांखाली सूज येणे, हळूहळू उष्णता जास्त वाढणे, नंतर त्याचा परिणाम तुमच्या युरिन वरती होणे, युरिन गरम होणे, नंतर पुरळ उठणे, नंतर गर्भाशयात गाठी उठणे, इथपर्यंत आपण जातो. एवढं तुम्ही विचार करत बसला कशाला? काय गरज आहे? हे हार्मोन सगळे अनबॅलन्स होतात. आणि मग ह्याचं सगळं बरं, हे दुसरं कोणाला भोगायला लागतंय का? याचे परिणाम तुम्हालाच भोगायला लागणार आहे. त्यापेक्षा काय करते ते करू दे म्हणायचं. संध्याकाळी घरला येते, पगार देते, विषय कट, बस झोपून टाकायचं. जेवायचं निवांत झोपून टाकायचं. एक घात जास्तच खायचं वाला, तर निवांत झोपा. खरंच सांगतो. म्हणजे कसं असतंय, ज्या विटा परमेश्वराने तुम्हाला दिल्यात ना त्या विटाने तुम्ही घर बांधा. त्याची दोघांच्या मध्ये भिंत बांधू नका. हे महिलांना खूप सवय असते. खरं आहे, संसार उभा केला पाहिजे, घर बांधलं पाहिजे. आपलं संसाराचं घर त्यातनं उभं राहिलं पाहिजे. दोघांच्या मध्ये भीत बांधायची. आणि काय म्हणतात भिंतीवरती काय म्हणायचं? मी होतो म्हणून तू करू शकलास. मी होतो म्हणून. हा मी पणच तुम्हाला महाग लागत जातोय. कुणालाही, पुरुषाला असू दे स्त्रीला असू दे. मी केलंय, मी आहे म्हटलं की संपलं बघा. दोनच गोष्टी, मी आणि माझं, या दोन गोष्टी जरासं टाळायच्या. बाकी काही लागत नाही. आजारी तुम्ही पडू शकत नाही. आणि जरी पडलात तरी तोडकर संजीवनीतले सगळे घरगुती उपाय तुम्ही करायचे. युट्यूब वरती आहेत. आज मी तुम्हाला थोडक्यात बोलेन, सांगेन. केस गळती, महिलांच्या मध्ये जास्त केस गळतीचा प्रॉब्लेम असतो बघा. केस गळती असेल, लिंबूची साल घ्यायची आणि तूप घ्यायचं. लिंबूची साल मिक्सरला टाकायची, 1 चमचा तूप घालायचं, ते स्मॅश करायचं. तुम्ही आम्ही पण लावलं तर चालतंय बरं का, फक्त महिलांनीच करायला पाहिजे असं काय नाही. आणि ते घ्यायचं, ते पेस्ट होते त्याची, ते आपल्या केसांच्या मुळांना लावायचं. फक्त 10 मिनिटं ठेवायचं, 10 मिनिटानंतर धुवून टाकायचं. ज्या दिवशी करणार त्या दिवसापासून केस गळती बंद. आठवड्यातून एकदा करा, 15 दिवसातून एकदा करा तरी चालतंय. बस जास्त काही करायची गरज लागत नाही.
शरीर स्वस्तात चालतं बरं का, महागात नाही. महागातली औषधं खाणं, महागातलं अन्न खाणं चुकीचं आहे. साधी भाकरी आपली ऐकत नाही, माहिती आहे का? भाकरी कितीला बसते? आणि त्यात तुम्हाला तरी सुद्धा सांगेन, पुरुष मंडळींना जास्त करून सांगेन, हो का, भाकरी जरी असेल, तुम्हाला माहिती आहे बघा, तुम्ही जेवण केलं, आई आहे घरात, बायको आहे घरात, भाकरी कुणी केली तुम्ही ओळखता की नाही? किचन तेच असतंय, सगळं मटेरियल तेच असतंय. आईच्या हातची भाकरी आणि बायकोच्या हातची भाकरी फरक समजतोय का नाही? कशामुळे असेल सांगा बरं? दोघींच्या विचारांमध्ये फरक आला, दोघींच्या करण्यामध्ये फरक आला. तुम्हालाही सांगतो, जर करायचं असेल घरगुती उपाय तर आईच्या मायेनं करा, आई समजून करा. तुमच्या मुलांना औषधं खायला घालण्यापेक्षा तुम्ही घरगुती उपाय करा. आमची आजी आम्हाला लहानपणी औषधं द्यायची, आम्हाला चहा प्यायला द्यायची नाही. कधी तर सांगितलं ना चहा बटर खायला देतो, दिवसभर शेतात आम्ही राबायचो. लहानपण आमचं खूप व्यवस्थित गेलं होतं. आताच्या मुलांना नाही. आता अपार्टमेंटच्या चौकात एवढ्या घसरगुंडीवरती ती मम्मी बसवते मुलाला, बघू पडशील ना बघू, अशी नागिन म्हणून भारती मला पोटावर त्या मुलाच्या ह्याच्यावर. आणि ऍक्शन कशी, बघू बघू हळूहळू पडशील, बघू बघू बरोबर पडतोय. एवढ्या घसरगुंडीवर बघू पडतोय, बघूला एवढं लागलेलं असतंय, बघूला दवाखाना, बघूचा पाय प्लॅस्टर मध्ये, बघू वाकडा. हे लय डेंजर कार्यक्रम असतो यांचा, की नवऱ्याला पण बघू म्हणते, पोराला पण बघू म्हणते. किचन मध्ये हात मारले गेले, बघू की दोन बघू पळत येतात, छोटा बघू मोठा बघू. परवा पुण्यात एकाच्या घरी गेलो होतो, मॅडम आल्या गाडी चालवत, गाडी लावली, अरे प्रकाश इकडे, ते डिकीतलं सामान कोण घेणार? मला वाटलं नोकर आहे वाटतं. घरात आत गेल्यावर कळलं की तो नवरा होता. आमच्या आईने जर आमच्या बाबाला असं बोललं असतं ना, तर घरातच पुरली असती मला वाटतं, आर्वीतोलीची भाषा केली असते. लहानपण आमचं लय भारी होतं लहानपणी. आता तुम्ही सर्दी खोकल्याला किती घाबरताय, लय घाबरताय. तुम्हाला वाटतं मरतोय की काय? लहानपणी नाकाने श्वास घेतात हे आम्हाला माहितीच नव्हतं. साधारण कदा सगळं काय हिरव्यागार नाळी असायच्या, श्वास आत जायचंच नाही. आणि तोंड असं असायचं तोंडाने, आणि ते पण गप बसत नव्हतं. नाकात लिपलंय ते गप बसावं नाही, हळूहळू बाहेर यायचं. आम्ही त्याची पण गंमत खेळायचो. शाळेत गेलो ना, मित्र असेल, ते ओटावून येताना एवढं भारी वाटायचं ना, असं मस्त भारी खाली यायचं, शिंपडतो काय. आणि मास्तर त्यातलं ए शांबड्या म्हटले की फारच कण ओढायचं, आणि ओढल्यानं ते नाकात बसत नव्हतं, डायरेक्ट असा शेपूट पुसायचा, असा पुसायचा, असं सगळं. आणि त्याच हातात जाऊन जेवायचं. आईने मीठ घातलं की नाही भातात काय कळायचं नाही, खाणे बस. त्यावेळेस आम्हाला रोग वारा आजार सर्दी काय माहिती नव्हतं. आमचा समृद्धी हायवे सदा नाही कदा व्हायचा असा, हिरवागार पांढरा, खाली येणे वर वाटणे. आणि पळायला लागलं तर बघायला पाहिजे, इथला इथं पडायचं, ते असंच पुसायचं. खेळताना पळताना अहो हे सगळं चाललेलं असायचं. आताच आहे का सांगा? आम्हाला जून महिन्यात शाळा सुरू झाली की पांढरा शर्ट खाकी चड्डी घेतली जायची. 15 ऑगस्ट पर्यंत त्याला बरोबर इथं फाटलेलं असायचं. आजी आमची गोधडी शिवता शिवता काय करायची, आवर म्हणायची फाटलंय कार म्हणायचं. त्या गोधडी शिवतात त्यातच लाल कापड घ्यायचं, याच्यावर चिटकवायचं, त्याच गोधडीच्या दोऱ्यानं शिवायचं आणि शाळेला पाठवायचं. आम्ही तो लाल दिवा मिरवत शाळेला जायचं. हे आमचं बालपण होतं. अन्न वस्त्र निवारा त्यावेळेस गरज होती. आता वस्त्र गरज राहिलेली नाही. गरज असती तर ती कमी झाली नसती, वाढायला पाहिजे होती ना, बरोबर आहे का नाही? वस्त्र निवारा प्रत्येकालाच निवारा आहे. आज गरज जे आहे ते अन्न, व्यायाम आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे झोप. झोप ही गरज आहे आजची, व्यायाम ही गरज आहे आजची, आणि योग्य आहार ही पण गरज आहे आजची. खाण्यात कुठलंही पथ्यपाणी पाळायचं नाही. खाण्यात कुठलंही पथ्यपाणी पाळायचं नाही. तुम्ही म्हणा मला शुगर आहे, काय करू? खा, उद्या मरायचे आज मर, खाऊन मर. देवानं पंचपक्वानाचं ताट दिलं, खावावं का नाही? माणसं खात नाही. गोड खात नाही, शुगर आहे. तिखट खात नाही, कोलेस्ट्रॉल झाले, बीपीचा त्रास आहे. तेलकट खात नाही, जरासं असं आहे तसं आहे, ब्लॉकेज आहे. काय बायकोनं काय करून घालायचं तुम्हाला? काय घालायचं काय? असं जर नवरा असेल पहिला म्हटलं तर तुम्ही काय घालणार सांगा की? गोड खात नाही, तिखट खात नाही, मग गवत जाऊन रोज चालायला पाहिजे त्याला, खा पिटी म्हणून. तर विनंती करतो, तर हे पथ्यपाणी पाळायचं नाही. काही खावा, ते पचण्याचा व्यायाम फक्त करा. खाणं एक पट, व्यायाम 2 पट.